कार्यक्रम डोक्यात ठेवायचा नसतो. इंचे संदीप काळे आणि शॅडो मंत्रिमंडळ हे कायमस्वरूपी हृदयात ठेवायचं असतं. म्हणून मी आजच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित आलो. खरं म्हणजे या कार्यक्रमाला सन 2015 पासून मी येतोय. मला वाटत नाही की कोणत्या वर्षी मला येता आलं नाही. खरं सांगू, सगळ्यात मोठी कला या व्यक्तींची काय आहे, सुरुवातीला संकल्पना येतात, एखाद्या वर्षी कार्यक्रम होतो देखील, अखंड त्याच ऊर्जेनी आणि उदात्त हेतू ठेवून महाराष्ट्राच्या पटलावरती संस्कृती, प्रशासन, सामाजिक आणि राजकीय व्यासपीठ जपण्याचं एकमेव कुठलं व्यासपीठ असेल तर फक्त ते इन अतिशय जबाबदारीने सांगतो. पण मला आज प्रश्न पडलाय संदीपजी, म्हणजे हे शॅडो मिनिस्ट्री ही आहेच ना आपली, पण हे 3-3 पक्षाचं सरकार वगैरे या सगळ्या गोष्टी इथं पण आहेत का? नाही, मी जरा काळजीपूर्वक विचारतोय, कारण काय बोलावं, सकाळी उठून सगळं चेक करावं लागतं की कोण कुठे काय नाही ते. आणि इथं आहे म्हटल्याच्या नंतरही मी तितकाच आनंदी आहे. पण विचार करा, इतकं अपग्रेडेड व्हर्जन असतं. मी 2015ला ज्यावेळेस सुरुवातीला आलो त्यावेळेस नोकियाचा फोन वापरायचो आणि आता ॲपल वापरतो, त्यातलं अपग्रेडेड व्हर्जन. तुम्हाला सांगू, स्पर्धेमध्ये काळामध्ये टिकण्यासाठी सातत्याने अपडेट मारावं लागतात आणि अपग्रेड व्हावं लागतं, तर तो माणूस टिकतो. इन किती वर्षापासून स्थापना झाली माहित नाही, परंतु सातत्याने काळाच्या बरोबर राहून आपली संस्कृती न ढासळू देणारं कुठलं व्यासपीठ असेल तर ते फक्त इनच. भले 3-3 पक्ष इथं कार्यरत असतील, पण समन्वय मात्र चांगलाच असणार यामध्ये मला खात्रीच आहे. मी 2015ला आलो, परवा माझं भाषण पाहितलं मी, आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख म्हणून 2015ला आलो. माझी आकडेवारी जाहीर केली. 2016ला आलो, त्यावेळेस मी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा विशेष कार्याधिकारी झालो. 2017 मध्ये आलो, हे 2 मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष विशेष कार्याधिकारी. 2018ला ज्यावेळेस आलो, 17-18ला, त्यावेळेस मी धर्मदायच्या उच्चस्तरीय समितीवरती सदस्य म्हणून गेलो. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेवरती गेलो. सातत्याने अपडेट आणि अपग्रेड ह्या दोन्ही गोष्टी अंगी होत्या, त्या बाळगल्या. आज मी आपल्या समोर आलोय. जगामध्ये भारतातील सगळ्यात मोठा ड्रीम प्रोजेक्ट, कोविडच्या काळाच्या नंतर बरीच माणसं मोबाईल मधली जेव्हा त्यांना मी कॉल करायचा प्रयत्न केला तो कॉल लागला नाही, किंवा ज्यांचे कॉल लागले आवाज मात्र तिसराच आला. जी हयात व्यक्ती नाही, पती असेल तर पत्नीनं फोन उचलला, पत्नी असेल तर पतीनं फोन उचलला. आणि आम्ही कोविडच्या काळाच्या नंतर कधी काळी आम्ही पिक्चर मधला डायलॉग आम्हाला आठवला, रोटी कपडा और मकान. पण आम्ही मात्र कोविडच्या काळाच्या नंतर आरोग्य ही माणसाची चौथी नाही तर पहिली गरज आहे हे सगळ्या लोकांच्या लक्षात आलं. 2021 साली मी, संदीपजींनी मला वाटतं संभाजीनगरमध्ये इनचा कार्यक्रम ठेवला होता आणि मीही अपग्रेड व्हर्जन म्हणून माझी दिल्लीला सहाय्यक सचिव म्हणून रवानगी झाली होती हेल्थ मिनिस्ट्रीला. मला चांगलं आठवतंय की त्या मुलाखतीमध्ये पत्रकारांनी एक मुलाखत घेतली होती की साहेब, तुम्ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रयोग तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये अतिशय सक्सेसफुली राबवला. कधी काळी
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 45,83,00,000 रुपये हायेस्ट फिगर होती. 5 वर्षामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 598 म्हणजे 600 कोटी रुपये पाठवण्याचं भाग्य मला लाभलं. इतिहासामध्ये ज्यावेळेस डुंकून पाहितलं, धर्मादाय कोटा, जो धर्मादाय कोटा असतो ना, ज्यामध्ये 10% बेड्स हे गरीब लोक, निर्धन कॅटेगरीमधले, म्हणजे ज्यांचं उत्पन्न त्यावेळेस 50,000च्या आतमध्ये, त्यांना मोफत उपचार देण्याची प्रयोजन केलं होतं. ज्यांचं 50,000च्या पुढे ते 1,00,000पर्यंत आहेत, त्यांना 100% मोफत उपचार द्यावेत असं होतं. आज ती मर्यादा केंद्रात गेल्याच्यानंतर राज्य सरकारमध्ये त्यावेळेस आम्ही जे पेरलं होतं ते अतिशय छान उगवलं. मी असताना 1,80,000पर्यंतची जी मर्यादा होती ती आता 3,50,000पर्यंतची मर्यादा वाढवली. ज्या लोकांचं उत्पन्न 3,50,000 आहे त्यांना 50% बिलामध्ये सवलत मिळते ह्या धर्मादाय रुग्णालयातून, आणि ज्यांचं उत्पन्न 1,80,000च्या आतमध्ये त्यांना 100%. अशा वेळेस वेळ प्रसंग पडली, मी 12 हॉस्पिटलवरती कारवाई केली. पण कारवाई करत बसणं हे माझ्या पिंडामध्ये नाही. काय असतं, छोटी माणसाला रिझल्ट ओरिएंटेड वर्क करावं लागतं. एखादा अधिकारी पॉप्युलर होत असेल किंवा कोणी असेल, तो त्याची पॉप्युलरिटी फक्त न्यूसन्स करण्यामध्ये जर यूज करत असेल तो माझ्या दृष्टीने फेल्युअर आहे. पण पॉप्युलरिटी किंवा पदाचा सहभाग हा सामान्य माणसाच्या हितासाठी जो वापरतो तोच खरा अधिकारी असं माझं मत आहे. आणि खरं सांगू, तुमच्या पदाची किंमत त्याच वेळेस कळते ज्यावेळेस तुम्ही पदावर नसता. मी 1 वर्ष ब्लँक होतो, ब्लँक कोविडच्या काळामध्ये. पण तुम्हाला असं मला कधी जाणवलं नाही की लोकांनी कुणी माझा इन्सल्ट केला, हे केला. आणि खरं सांगू, त्या काळामध्ये धर्मादाय कोट्यामधून 5 वर्षामध्ये 1,211 कोटी रुपये लोकांना लाभ देता आला. ही साधी गोष्ट नाही. मित्रांनो, तुम्हाला सांगायला एक गोष्ट आजही आवडेल, कालही आवडत होती आणि उद्याही तीच असेल. त्याचं कारण आहे, मी जेव्हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा पदभार घेतला, सुरुवातीच्या काळामध्ये 3 माणसं माझ्या कक्षामध्ये पहिल्या दिवशी आले, आणि नंतर शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी आमची शेवटचा दिवस होता, त्या दिवशी 1,000च्या आसपास लोक माझ्या कक्षामध्ये असायचे. विश्वासार्हता निर्माण करता आली पाहिजे, आणि मी 250 लोकांपर्यंत भेटायचो. पण त्यानंतर कोणी लोक भेटायला आले पर डे तर मी चिडचिड करायचो आणि कुणावरती राग व्यक्त करायचो. मग घरी ज्यावेळेस ही गोष्ट कळली, घरी मी राग व्यक्त करायला सुरुवात केली. नंतर मी सुधारणा केली. घरातला प्रयोग म्हणून बायकोने एक दिवशी चंदनाचा टीका माझ्या कपाळावरती लावला. ही अगदी सुरुवाती 2015च्या सुरुवातीच्या गोष्टीत, म्हणजे एंडिंगच्या डिसेंबर. आणि ते सांगितलं, मी म्हटलं हे काय, तर म्हटली टीका लागल्यावर जरा शांत राहतो माणूस. निसर्ग आणि विज्ञान काय वेगळं नाही आहे. मलाही थोडंसं बरं वाटलं. आणि चंदनाचा टीका लागल्याच्या नंतर बायकोने मला सांगितलं की टीका लावताना डोळ्यात डोळे घाला आणि एकच मागते की बेईमानीचा पैसा घरामध्ये आणू नका. मी आजही टीका लावून तुमच्या समोर आलोय. कालही टीका लावत होतो, उद्याही लावल. आजही आरशात बघून आलोय. माझी नजर कधी झुकली नाही, कारण मी चुकीचं काम कुठलंही केलं नाही. हिम्मत लागते सांगायला. इतक्या वर्ष झालं तुम्ही प्रशासनात काम करताय. ह्याचा दुसरा अर्थ हाही आहे की आपण अर्थार्जन करू नये असं नाहीये. मित्रांनो, 2 गोष्टी एकत्र करू नका. तुमची इमानदारी इमानदारीच्या जागेस ठेवा, परंतु समाजामध्ये जगण्यासाठी पैसा देखील लागतो या गोष्टीचं भान मात्र तुम्ही ठेवा. अर्थार्जन चुकीच्या पद्धतीने करू नये, कुणाच्या खिशामधला पैसा काढू नये, बेईमानीचा पैसा घरात आणू नये, पण मेहनतीनं मात्र पाय जमिनीवर ठेवून नजर मात्र आकाशापर्यंत ठेवण्याचं धाडस मराठी माणसाने करावं. आणि ते मराठी माणसामध्ये धाडस करण्याची क्षमता निश्चित आहे. मी त्या मुलाखतीमध्ये ज्यावेळेस मला म्हटले होते की साहेब, बऱ्याच वेळेस असं होतं की ज्या माणसाची केंद्रात रवानगी होती कदाचित त्यांना ती पनिशमेंट असते म्हणे केंद्रामध्ये पाठवण्याची. मला पत्रकारांनी सांगितलं. मी म्हटलं चुकीचं आहे. कधी काळी मराठी माणसांनी आटके पार झेंडे लावले. आम्ही तर दिल्लीला जातोय, तिथं देखील आम्ही आमचा झेंडा लावू.
सव्वा दोन वर्ष अभ्यास केला, प्रचंड अभ्यास केला. आयुष्यमान भारत योजना आहेच ना, पण इम्प्लिमेंटेशन हा जो महत्वाचा भाग असतो प्रत्येक योजनेचा, तो मुखाबा असतो आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. माझा चष्मा 0 नंबरचा, मला पॉझिटिव्ह दिसतं, सगळं चांगलं दिसावं माणसाने, सकारात्मक. प्रत्येक शासन निर्णयाचा अधिकारी 2 प्रकारे वापर करतो, एक नकारात्मक, एक सकारात्मक. मी सकारात्मक पद्धतीने वापर करणार आहे. मला ज्यावेळेस विचारलं की तुम्ही तिकडे जाताय, खरंच सांगा तुमची संकल्पना काय आहे 2 सव्वा 2 वर्षात. मी म्हटलं जाताना प्रश्नोत्तराला सांगत असताना ती न्यूज आज पण आहे की सामान्य माणसाच्या खिशामध्ये ATM सारखं कार्ड असावं, ते त्यांनी स्वॅप केलं की त्याचे उपचार व्हावेत, हा विचार घेऊन मी दिल्लीला जातोय. आणि मात्र त्यावेळेस जात असताना मी त्यांना जवळ सांगितलं होतं, चिंता करू नका, दिल्ली पनिशमेंट नाही, पण मी त्यांना आवर्जून सांगितलं होतं की मी पुन्हा येईन. जे बोलले पुन्हा येईल ते पण आले आणि मी पण आलो. आल्याच्या नंतर जनहितार्थ कामं करायची असतात. मला दिल्लीवरनं इथं बोलवण्याच्या वेळेस सांगितलं की आता तुम्हाला आयुष्यमान भारतची कमान सांभाळायची. खरं सांगू, फार व्यापक काम, मोठं काम, साधी गोष्ट नाही आहे. सामान्य माणसाला महाराष्ट्रातल्या 12-12.5 कोटी लोकांना आयुष्यमानचे कार्ड मिळणार आहेत. त्यामध्ये खूप एरर आहेत. दररोज लोक फोन करतात, साहेब असं कार्ड निघत नाही, तसं निघत नाही. पण एक सांगू, ग्लास रिकामा आहे म्हणण्यापेक्षा ग्लास अर्धाच्या पेक्षा जास्त भरला आहे हे बघण्यामध्ये माझी सकारात्मकता आहे. महाराष्ट्रामध्ये माझे साधारणतः पूर्ण महाराष्ट्रात दौरे झाले. काल मुंबई आणि उपनगर ह्या दोन्ही ठिकाणची बैठक झाली. 18 जिल्हे म्हणजे अर्धा महाराष्ट्र मी पादाक्रांत केला आहे. मूळ प्रत्येक भागातले सिलेक्टेड, आणि सगळ्या बाबी लक्षात आल्या की त्यामध्ये काय लॅकून आहे. प्रॅक्टिकली सामान्य माणसाला 5 लाख रुपयापर्यंत उपचार होण्यासाठी जे अडथळे आहेत, ते पॅकेज वाढवी असू द्यात, हॉस्पिटलची जास्त एम्पॅनलमेंट असू द्यात. आता संदीप काळेंनी सांगितलं की काही कार्ड निघत नाहीत, माहिती मला. आपण 55-60% पर्यंत गेलोय महाराष्ट्र. आणि हे करत असताना दुर्दैवाने आम्हाला काही कार्यवाही करावं लागल्या. मी खूप ठरवलं होतं, आज मनात काहूर उठलं सकाळी घरी निघाल्यापासून की आतापर्यंत वाटलं होतं की तू अजातशत्रू राहिलास. आमच्यासारखी माणसं संवेदनशीलपणे काम करत असताना मी ठरवलं होतं की मला अजातशत्रू राहायचंय. कार्यवाही न करता, जनरली माझा पिंड नाही की एखाद्यावरती टीका करायची किंवा कुणावरती त्याचं काय चाललंय, त्याचा भ्रष्टाचार आहे, मला काढण्याचं हे नाही. पण परवाच्या छत्रपती संभाजीनगरच्या आढावा बैठकीमध्ये माझ्या निदर्शनाला आलं की फक्त भारतामध्ये पुअर रेशो आहे त्यांचा, 7% महानगरपालिकेच्या ठिकाणी कार्ड जनरेट झालेत. 3 तास सलग मी मीटिंग घेतली. टाइम्स ऑफ इंडियानी आज खूप मोठं आर्टिकल लावलं, मला आश्चर्य वाटलं. अतिशय मोठं आर्टिकल लावलं की 3 तास एखादा, मी आता अधिकारी नाही आहे संदीपजी, अधिकारी मी केंद्रातला, आजही तो चार्ज माझा आहे, पण महाराष्ट्राचा प्रमुख या समित्याचा, आयुष्यामध्ये अनेक समित्या तुम्ही पाहितल्या असतील, महामंडळ पाहितले असतील, परंतु आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र नावाची समिती स्थापन करून त्याचा पहिला प्रमुख होण्याचं भाग्य मला लाभलंय. मी कार्यरत आहे. आणि मग शेवटी मी अतिशय त्रागा केला आणि सांगितलं की ह्यांच्यावरती कारवाई करा. मी उठून आलो. काल कलेक्टरांनी 600 CSC सेंटर सस्पेंड केले. मलाही दुर्दैवाने काल एका अधिकाऱ्यावरती कारवाई करावी लागली. कळत नकळत माणसाला काम करत असताना अजातशत्रू राहता येत नाही. नंतर माझ्या लक्षात आलं, ज्यांनी देवाचे अवतार घेतले त्यांना राहता आलं नाही. स्वतः देव ज्यांनी विश्वनिर्मिती केली असं म्हणतात, त्यांना स्वतःला राहता आलं नाही. इतिहास आहे. त्यामुळं चांगले काम करत असताना काही गोष्टी मनाच्या विरुद्ध कराव्या लागल्या, करा, पण त्यामध्ये मात्र एक गोष्ट विसरू नका. कदाचित 1% लोकांचा तुम्ही रोष घेत असाल तर 99% सामान्य माणसाचं हित त्या विषयी असलं पाहिजे, तोच ती खरी आपली भावना. त्यामुळं आकडेवारी किती काय ह्याच्यापेक्षा माहीत नाही, पण 1 ते 1.5 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, संपूर्ण जगामध्ये भारतातील आयुष्यमान ही जगामध्ये 1 नंबर असेल आणि महाराष्ट्र त्यामध्ये निश्चितच 1 नंबर असल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री बाळगतो. आकडेवारीचा खेळ करण्यापेक्षा मला आज तुमच्यासारख्या स्फूर्ती असलेल्या माणसांच्या समवेत आज मी आल्याच्या नंतर मला वाटलं की मी आज कॉलेजपेक्षा चांगला यंग दिसतोय आज, असं वाटलं. आणि तुमच्या
समवेत असताना कॉलेज जीवनातल्या आठवणी समोर आल्या. खरं म्हणजे आता येत असताना सकाळी सकाळी मेडिटेशनचा प्रोग्राम बघितला. संदीपजी त्यांना डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून मी लवकर येत नव्हतो मध्ये आतमध्ये. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही जे आत्ता इथं केलं बहुतेक लोकांनी आज पहिल्यांदा केलं असेल, बरोबर आहे? मी दररोज करतो, दिसतंय माझ्या चेहऱ्यावरती, दररोज करतो. संदीप काळेंचाही प्रवास अखंड असतो सगळीकडं, 10-10, 20-20 दिवस येत नाहीत. संदीपजी परवा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाल्यानंतर 2 गोष्टीत साम्य होतं. मी जिल्हे पादाक्रत करत असताना अनेक कार्यक्रम घेत होतो. मी खरं सांगू, माझ्या मुलाला मी शाळेच्या बाहेर 2:50ला शाळा सुटली, माझी 6ला परत फ्लाईट होती. मी एक ठिकाणाहून आलो, 10 मिनटं मी गाडीमध्ये भेटलो, तिथूनच वापस फिरलो. काम सहज होत नाही, त्याच्यासाठी त्यागी असावं लागतं, लक्षात घ्या. आपली माणसं आपल्याला समजून घेतातच ना, परंतु बाहेरच्या जगामध्ये ज्या लोकांना कोली वाली नाही, कधी काळी संस्कृतीमध्ये सगळ्यात मोठं ज्यावेळेस एखादा योद्धा किंवा एखादा व्यक्ती धर्म संस्कृती शिकण्यासाठी बाहेर पडत असेल घरातून, त्यावेळेस आई वडिलांचे आशीर्वाद घेतो आणि पाया पडून उठत असताना आपण सातत्याने त्या याच्यामध्ये फिल्ममध्ये असू द्यात किंवा एखाद्या मालिकेमध्ये आयुष्मान भव हा आशीर्वाद द्यायचे. आणि मी त्या आयुष्मानचा प्रमुख आहे, किती अभिमान वाटत असेल मला. त्यामुळं जितकी मोठी जबाबदारी तितकं मोठं कर्तव्य असलं पाहिजे. माणूस हा पदानी मोठा असला नाही पाहिजे, हा आपल्या कर्तृत्वाने एवढा मोठा झाला पाहिजे की ते पद मात्र त्याच्या पुढं छोटं वाटलं पाहिजे. त्याचं स्वतःची पदवी ही मोठी नाही असली पाहिजे, तर स्वतःचं कर्तृत्व ज्या दिवशी तो खुर्चीवर नसेल आणि त्या दिवशी त्या लोकांना, त्या सामान्य लोकांनी जर त्याला नमस्कार केला, त्याची विचारपूस केली, तर तोच खरा माणूस मोठा नाही, तर अन्यथा पद हे कुणाच्या कामाचं नाही. त्यामुळं इंच्या कार्यक्रमाला अतिशय चांगल्या पॉझिटिव्ह वेव्ज येऊन मी आपली रजा घेतोय. जर 2-5 लोकांना कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता, मी उत्तर देऊन पुढं 12:30 वाजता मला पुढं एक ठिकाणी कार्यक्रम आहे, त्यामुळं मी आपली रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार सर, जय महाराष्ट्र. सर, माझं नाव वृंदाना पाटील, मी धुळे जिल्हा इंचे अध्यक्ष आहे. सर, मला आपल्याला एक क्वेश्चन विचारायचे. आपण आय एस अधिकारी आहात सर. इथे बसण्यापैकी बरेच ॲस्पिरंट बसले असतील सर, जे की UPSCची तयारी करत आहे, त्यात मी पण करते सर. पण मला असं आढळून आलं आहे सर की आपल्या महाराष्ट्रातून खूप असे कमी ॲस्पिरंट सिलेक्ट होतात सर, अदर स्टेटच्या तुलनेत. आता फार मोठा गौप्यस्फोट करणार आहे मी कोणत्याही डिपार्टमेंटशी रिलेटेड नाही. महाराष्ट्राचा ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस सर्वप्रथम एखाद्या मुख्यमंत्र्याचा डायरेक्ट OSD विदाऊट एनी MPSC होण्याचा मान देखील मलाच आहे. आणि कमिशनर लेवलची जी कमिटी असते की चॅरिटी हाय पॉवर कमिटी, त्यावरतीही मेंबर म्हणून जाण्याचा माझाच आहे. खूप चांगला प्रश्न विचारला. परवा अंबेजोगाईला माझं शिक्षण झालं, जिल्हा बीड. तिथल्या संस्थाचालकाचा मला फोन आला की तुम्हाला MPSCचे आमचे काही मुलं जे करू इच्छितात त्यांना संबोधन करण्यासाठी यायचं, कारण तुम्ही ऑलरेडी सगळं क्रॅक करत पुढं आला आहे. ज्या संस्थेत शिकलो त्या ठिकाणी क्षणात मन आलं की आपण MPSC वगैरे काही क्रॅक केलेलं नाही किंवा UPSC क्रॅक केलं नाही, तर कशाला आपण खोटं बोलायचं. पण मी म्हटलं की नाही, आपण जायला हवं आहे. जी मुलं UPSC आणि MPSC ही क्रॅक होत नाही म्हणून अस्वस्थ होतात आणि वेगवेगळ्या मार्गाला लागतात, त्यांच्यासाठी कदाचित एक चांगलं उदाहरण असावं. मी स्वतःला आदर्श म्हणू शकत नाही. मी केंद्रामध्ये गेलो, सेक्रेटरीच्या रँकमध्ये गेलो EPS म्हणून. सायमल्टेनियसली ऑगस्टचा महिना होता 2021चा आणि लॅटरल एंट्री ओपन झाल्या होत्या IASच्या. तुम्हाला माहिती लॅटरल एंट्रीचं कन्सेप्ट माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आहे आणि पंतप्रधान मोदीजींचाच ड्रीम प्रोजेक्ट आयुष्मान आहे. त्या लॅटरल एंट्रीचा फॉर्म भरला. फॉर्म भरायला सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजले. आमचे फॉर्मच क्रिटिकल होता. फॉर्म सिलेक्ट झाला, इंटरव्ह्यू होता, सगळं होतं. जनरली सिलेक्शन म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झाला की तो झाला असं होतं. मी सिलेक्ट झालो. सकाळी 10 वाजता मला मेल आला.
मला वाटतं 16 ऑगस्ट, कदाचित 16 ऑगस्ट 2021. आणि मी सिलेक्ट झाल्याचा आनंद खूप चांगला वाटला. आणि त्यावेळेस मी आनंद होता ना की एखादा व्यक्ती बिना डिपार्टमेंटचा तो डायरेक्ट लॅटरल एंट्री IAS कॅटेगरीमध्ये जाऊन बसतो. मी देवेंद्रजींनाही कॉल केला, सांगितलं की मी सिलेक्ट झालो आहे. माझं स्वप्न होतं की दिल्लीमध्ये जाऊन कधीतरी काम करायचं, कारण दिल्लीचं एक वेगळं ब्रॉड असं एक पॉलिसी मॅटरवरती अभ्यास करण्यासाठी प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे. आणि सायंकाळी 10 वाजता मी माझा मेल चेक करत असताना मला डिस्क्वालिफाय करण्यात आलं. मला धक्का वाटला. मी ऐकलं काय ते मॅटर्नल हेल्थ इश्यूच्या संदर्भामध्ये ती पोस्ट होती लॅटरल एंट्रीची. आणि मग त्यांना मला हे आलं की तुमची सॅलरी बिलो दॅन 15 लाख होती संदीपजी, 15 लाख रुपयाच्या आतमध्ये सॅलरी होती, अशा पद्धतीचा मेल आला आणि डिस्क्वालिफाय केला. आणि मग मी सकाळी स्वाभाविकच चिडल्यासारखं झालो की म्हटलं हा सॅलरीवरती कुठं लॅटरल एंट्री सिलेक्ट करावी का. पण कुणीतरी तज्ज्ञ लोकांनी तो क्रायटेरिया ठेवला होता. मग मला धक्का बसला आणि दुसऱ्याच दिवशी मला गिफ्ट मिळालं केंद्रामध्ये. असिस्टंट पर्सनल सेक्रेटरी हे ज्या हेल्थ मिनिस्टर आहेत आपल्या भारती पवार मॅडम, यांच्याकडे मी लागलो. आणि आज मी आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचा प्रमुख आहे. माझ्या समितीवरती 3 IAS आहेत. 3 IAS आहेत. राज्याच्या प्रत्येक भागामध्ये जाऊन अनेक जिल्हाधिकारी यांच्या कमिट्या, विभागीय आयुक्तांच्या कमिट्या, महानगरपालिकेच्या कमिट्या ह्या माझ्या अंतर्गत येतात. म्हणून माणसाचं पद किती मोठं आहे ह्यापेक्षा आपली विल पॉवर किती महत्त्वाची. मी UPSC नसेल, मी MPSC नसेल, परंतु जगामध्ये पदापेक्षा आपली विल पॉवर महत्त्वाची असली तर ती पदं मात्र छोटी असतात. त्यामुळं माझी विनंती, UPSCचा एज बार झाले ह्या गोष्टी गौण आहेत माणसाला. आफ्टर एज बार म्हणजे माझं 47-48 आहे. माझी आणखीन इच्छा आहे की प्रत्येक ठिकाणी आपण आयुष्यभर विद्यार्थी राहावं. माणसाने आयुष्यभर विद्यार्थी राहिलं, मरेपर्यंत किती जरी गेलं तर जग एवढं मोठं आहे की आपण आयुष्यभर विद्यार्थी राहू शकतो. त्यामुळं MPSC UPSCच्या मुलांना माझी विनंती आहे की एखादी एक्झाम क्रॅक झाला नाही, आपण एज बार झालो, व्यवसाय असतातच ना. मी व्यावसायिक आहे, मी बायोफ्युलमध्ये 20-25 वर्षापासून काम करतो. म्हणून मी पॅरलल सांगितलं मगवाशी तुम्हाला की बेईमानीने पैसा कमवत नाही, पण इमानदारीने पैसा कमवण्याची साधनं मात्र आपल्याला निर्माण करता येतात. त्यामुळं त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट व्हा. एकाच वेळेस MPSC करत असताना आपल्याला यश 1000% येणार हे गृहीत धरा, पण हे असताना प्लान A, प्लान B, प्लान C हे तिन्ही असले पाहिजेत. जर आलं नाही तर मला नोकरी करता येईल का, जर माझा पिंड नोकरीचा नसेल तर मला व्यवसाय करता येईल का, आणि जर व्यवसाय करायचा असेल तर मी कोणता व्यवसाय करावा. ह्या गोष्टी आपण आपलं करिअर घडवत असताना महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद. सर एक शेवटचा प्रश्न आहे माझा. सर नमस्कार. मयूर अलकरे, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष. सर मी मागील 2 वर्षापासून जळगाव जिल्ह्यात आमदार राजूमामा भोळे यांच्या आरोग्यदूत म्हणून काम बघतोय. मला आता हे 3रं वर्ष चालू झालेलं आहे. आणि गिरीश भाऊंचे जामनेरचे कामं देखील जे पेशंट्स असतात जामनेरचे जळगावला ट्रान्सफर होणार आहे ते सुद्धा बघतो. सर माझा प्रश्न असा आहे की अजून महाराष्ट्रात माझा प्रश्न असा आहे सर, इथं त्यांचं मत असं आहे की इथं आपलं पॉलिटिकल इन्फ्लुअन्स दाखवू नका, इथलं पद सांगा, म्हणजे त्याच्यामध्ये जरा थोडंसं लक्षात आलं ना. थोडंसं प्रत्येकाला एक बॅकग्राऊंड असतं, पण ह्या प्लॅटफॉर्मवरती जे यांनी दिलंय भूषण तेच बॅकग्राऊंड सांगा. सर माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात अजून म्हणजे काही प्रत्येक ठिकाणी आयुष्यमान भारत योजना लागू झालेली नाही अजून. ही योजना 28 जुलै 2023 रोजी महाराष्ट्राने स्वीकारली. आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2 नोव्हेंबर 2023 रोजी. मी तुमच्या सगळ्या प्रश्नाची माझ्या लक्षात आलं, माझी ग्रास्पिंग थोडी फास्ट आहे. आयुष्यमानचं कार्ड घेतलं तर उपचार होत नाहीत वगैरे वगैरे, मला माहिती आहे. तर ही योजना 28 जुलैला स्वीकारली, परंतु ही योजना राबवण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केल्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी असते. परवा दिवशी टेंडर झालं आहे. 12.5 कोटी लोकांचा विमा, त्याचा प्रीमियम वगैरे, फायनलची जी सगळ्यात शेवटची तरतूद आहे. 15 दिवसाचा पिरियड आहे. नंतरचे 15 दिवस प्रॅक्टिकल अंमलबजावणी करायला. 1 महिन्याच्या आतमध्ये उद्या तुमचं आयुष्यमानचं कार्ड तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरती आयुष्यमानचा ॲप डाउनलोड करा. तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही. फार सिम्पल आहे, एकदम इझी. म्हणजे आपण गेम कशी प्ले करतो सिम्पल, त्यापेक्षा सिम्पल इझी. ॲक्सेस वगैरे सगळं, तो आधारचा नंबर किंवा राशन कार्डचा नंबर हे अशा पद्धतीने येतात आणि OTP येतात. स्वतःचं कार्ड स्वतःला जनरेट करता येतं.
थोडंसं आव्हान निश्चित आहे, पण आव्हानाला पार करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. येत्या काळामध्ये ते होऊन जाईल. कारण सगळं सविस्तर मला सांगता येणार नाही. हे करत असताना येणाऱ्या अडचणी, केलेली कार्यवाही, सगळ्या गोष्टी गेली 1.5 महिने झालं मी सातत्याने फिरतो आहे, त्यासाठीच फिरतो आहे. धन्यवाद सर. सर नमस्कार सर, मी सुमित पवार, छत्रपती संभाजीनगरवरून. सर आजचं जे तुमचं सेशन झालं त्यावरून एक वाक्य मला या ठिकाणी बोलावंसं वाटतंय कि यो ही जमीन पर बैठकर क्यों आसमान देखता है, कि यो ही जमीन पर बैठकर क्यों आसमान देखता है, पंखों को खोल जमाना सिर्फ उड़ान देखता है, पंखों को खोल जमाना सिर्फ उड़ान देखता है. थँक्यू, आभारी आहे. सर अत्यंत म्हणजे तुमचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, तुम्ही देवदूत म्हणून प्रसिद्ध आहात आणि विशेषतः आमच्या संभाजीनगरमध्ये अतुलदादा राऊत हे नेहमी तुमचा प्रवास आम्हाला सांगत असतात आणि त्या ठिकाणी तुमचं कार्य सुद्धा आम्हाला अगदी जवळून बघायला भेटतंय. सर माझा प्रश्न एक तुम्हाला असा राहील की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर ओमप्रकाश शेटे सर हे नाव एक लोकप्रिय झालेलं आहे. म्हणजे कुठेतरी तुम्ही एक अधिकारी आहात, परंतु कुठेतरी राजकारण्यांच्या स्पर्धेमध्ये डॉक्टर ओमप्रकाश शेटे सर हे नाव त्या ठिकाणी जोडलं जात आहे. तर माझा तुम्हाला प्रश्न असा राहील की येत्या 2024 मध्ये किंवा भविष्यामध्ये डॉक्टर ओमप्रकाश शेटे सर हे राजकारणामध्ये येणार का, आणि येणार असतील तर त्यांचं काय व्हिजन असेल आणि त्यांच्या पुढे काय आव्हाने असतील? मला वाटतंय फक्त तुम्हाला एकट्यालाच अधिकार दिलाय का मंत्री होण्याचा, आमच्यासारख्याला नाही का कुणाला काय? आणि मी जर काम करत असेल आणि माझ्यामध्ये तेवढे गट्स असतील तर माझ्या नेत्यामध्ये निश्चित ग्रास्पिंग आहे. पण एक सांगू, काम करत असताना फक्त पद मिळावं म्हणून काम करत नाही, आहे त्या पदाला न्याय देतो. लक्षात घ्या, आहे त्या पदाला, आणि पदाची गरिमा एवढी उंचावर नेतो की त्याच्या पुढे मंत्रीपद सध्या फिकं पडावं. त्यामुळं ते असावंच असं नाही, पण असलं तर ब्रॉड विजन जे असतं ते युटिलाइज करायला ज्या अडचणी येतात ना, त्या अडचणी कमी होतात. आता मी पहिला अधिकारी होतो त्यावेळेस मला एका चाकोरीत राहावं लागत होतं. चाकोरीत कुणीतरी विचारायचं, हे असं नाही, तुमची आचारसंहिता अशी, तुम्ही असं करायचं नाही, तुम्ही अधिकारी आहेत. आता तो विषय बाजूला पडला. मी एका समितीचा प्रमुख आहे, म्हणजे माझे स्वतःचे अधिकार आहेत, स्वतःची कार्यकक्षा आहे. त्यामुळं फक्त 2024च कशामुळं, जर नीतीच्या मनात असेल तर त्याच्या पूर्वी सध्या न्याय मिळू शकतो असं नक्की मला वाटतंय. नक्कीच सर, आम्हाला सुद्धा सर्वांना इन मंत्रिमंडळाला आवडेल की लवकरच डॉक्टर ओमप्रकाश शेटे सर हे राजकारणामध्ये येतील. धन्यवाद, आभारी आपला. नमस्कार सर. एकच होता ना, बरं ठीक आहे, विचारचाच होता. मी महेश कुळेकर, इन जिल्हा अध्यक्ष बीड. अरे वा, आमचा बीडचा आवाज आहे का? बरं, मी ज्यावेळेस कक्षाचा प्रमुख होतो मी असं बसायचो आणि बीडचे लोक त्या तिथून कारल्यात येत असायचे, तर आमचा शिपाई जे असायचा तर तो जरा हटकायचा कोणाला. ज्यावेळेस एकदम जोरात आवाज आहे, सरा खो बाजूला म्हणल्याच्यानंतर मी त्यांना सगळ्याला सांगून ठेवलं होतं की जोरात आवाज आला तर समजायचं तो बीडचा आहे, त्याला पटकन मध्ये आणायचा. पण सर असं आहे की तुमच्या दरबारामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय मिळतो. वाड्या वस्त्या तांड्यावर आला होता दरबारात तिथं? हो आलो होतो सर. बरं बरं, ठीक आहे, धन्यवाद. परवा दिवशी आलो होतो 4 तारखेला. एक शिंदेवाडीचं ऑपरेशन होतं, ते एक पत्र न्यायला आलो होतो मी तुमच्याकडे. धन्यवाद. अरे, आणि मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी जो काय असतो तो माहीत फक्त शेटे साहेबांनीच केला. नाहीतर अगोदर ऊसतोड कामगार आहे, असे बरेच लोक आहेत, त्यांना निधी शासनाकडून मिळतो. ऑपरेशन कॅन्सर असेल, किडनीचा असेल, हा निधीच माहीत नव्हता. फक्त लोकांना असं वाटत होतं, काही लोक जायचे आमदाराकडे, जायचे आम्हाला पत्र द्या, आम्हाला असं आहे, आम्हाला तसं आहे. आता आमदाराकडं इकडं शिफारस घ्यायची गरज नाही, फक्त देवदूत म्हणून ओमप्रकाश शेटे साहेब दिंडूरमध्ये उपलब्ध आहेत आणि ते शनिवार आणि रविवारी उपलब्ध असतात. विनंती करतो की मला अचानक त्याच्यामुळे लक्षात आलं की सगळे अधिवेशनं एखाद्या शहरात ठेवण्यापेक्षा मी आपल्याला निमंत्रण देतो की एकदा माझ्या गावी ठेवा. त्याचं कारण आहे, लोक शहराकडे जातात, पण शहराकडचा माणूस गावाकडे यायचा असेल ना तर एक उत्तम उदाहरण माझ्या गावचं असेल. मी माझ्या गावामध्ये काय केलंय, आणि मी माझं आज निमंत्रण देतो की पुढचं अधिवेशन माझ्या इथं ठेवा, माझा पाहुणचार घ्या, दिवसभराचं शेड्यूल सगळं फिक्स करून मला पाठवा, मी सगळी व्यवस्था करतो. त्याचं कारण आहे, एखादा माणूस उच्च पदावर असला तर त्या पदाचा पुरेपूर उपयोग कसा करावा. 600 फूट पाण्याची पातळी खाली होती, 30-40 फुटावरती आणली. 0 बंधारे होते, 11 बंधारे केलेत. गावात रस्ते नव्हते, तीर्थक्षेत्रामधून टाकलेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही ग्रामपंचायतला गार्डन नव्हते, माझे इथं 2 गार्डन आहेत. PSC
अद्ययावत करून घेतली, सगळ्या गोष्टी कशा केल्या. त्यामुळं गावाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा जो बदलण्यासाठी माझी संदीपजी, आता तुम्ही नव्हतात, मी मला माहीत नव्हतं ते कोळेकर. माझ्या दरबार वगैरे हा चुकीचा दरबार नाही बरं का, माझा अंधश्रद्धाचं दरबार नाही किंवा काही नाही. मी कंटिन्यू 8-8, 10-10 तास बसतो त्या ठिकाणी आणि सामान्य एक ऊर्जा प्राप्त होते त्या ठिकाणी. प्रत्येक प्रकारचे प्रश्न घेऊन माणसं माझ्याकडे येतात त्या ठिकाणी. त्यातले 50-60% आरोग्याचे असतात. ह्याच्या व्यतिरिक्त जे, कारण मी उच्च पदावर बसलो त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढं योगदान देण्याचा प्रयत्न करतो. मुलांचं शिक्षण असू द्या, जे मुलं वरिष्ठ शिक्षण घेण्यासाठी जातात उच्चतंत्रासाठी वगैरे, त्यांना मदत करणं असू द्यात, MPSC UPSCचे मुलं असू द्यात, विविध प्रकारच्या, काही जणांचे नोकरीत ते अडथळे असतात बदल्या सोडून. त्यामुळं सगळ्या गोष्टी आपण तिथं करतो आणि सुदैवानं यश वाढत गेलं आणि वरचीवर लोक 500, 1000, परवा दिवसाचा माझा आकडा थक्क करणारा होता. 1500 लोकांना मी त्या दिवशी मी अटेंड केलं, सोपं नाही. आणि मग तोही त्या दिवशी असेल कदाचित, माहीत नाही, मग 1 to 1 इतक्या लोकांना भेटत असताना पण मला आनंद वाटला. त्यांनी तो प्रश्न हे केला की तिथं तुमच्या एवढ्या छोट्या गावामध्ये तुम्ही न्याय देता. तर संदीपजी, विनंती माझी, आजपर्यंत शहराच्या ठिकाणी भरपूर आपण हे घेतले, हे मंत्रिमंडळाचे जे इनचा जो कॉन्फरन्स आहे, मी आपल्याला पुढच्या ह्याचं निमंत्रण दिलं आहे. पुढच्या वर्षी हा इनचा कार्यक्रम माझ्या इथं ठेवायचा आहे. मी पाहुणचार करणार, मी संयोजक म्हणून राहणार. विनंती, माझा पाहुणचार आणि हे निमंत्रण स्वीकारावं. धन्यवाद. आभारी. आपल्या गावी का सर? येस, दिंद्रुड. येस, धन्यवाद सर. Thank you so much, अत्यंत मोलाचं मार्गदर्शन या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही केलं. प्रशासकीय काम करत असताना पारदर्शकता किती महत्त्वाची असते या संदर्भात तुम्ही मोलाचे धडे या सगळ्या विद्यार्थ्यांना दिलेले आहे. शासकीय योजना या फक्त कागदावरच न राहता त्याला मूर्त स्वरूप सुद्धा देता येतं आणि समाजापर्यंत कसं पोहोचावं, एक अधिकारी म्हणून समाजापर्यंत कसं पोहोचावं, हा तुमचा प्रवास देखील थक्क करणार आहे. नक्कीच आमचे सगळे विद्यार्थी हे मार्गदर्शन आत्मसात करतील. इंच्या या परिवाराच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. तुम्ही इथे आलात, तुमचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार.